त्या प्लॉटमध्ये गावात बघा कुठं वर आले नाही म्हटलं तर बरोबर छाती बरोबर गावात आहे. बघा ही कसं मी अशी कामाला लावलंय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सकाळ सकाळी संतुटे आल्या ऑल ट्रॉलीत बसल्या. आज दिवसाचं प्लॅनिंग म्हणजे आज वरची कणसं पण आल्या. आता वरची कणसं मोडायला चाललो आहे. जातानाच ट्रॅक्टर घेऊन चाललो आहे, म्हणजे डायरेक्ट ट्रॅक्टरमध्ये टाकायला येतात. बंद बघा वाटतं आज चालू करणार आहे मोडायला. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला तर पैपाच्या खाली मोड लागलोय. आपल्याला बंडूमामाने एक जॉईन केलाय. आता आम्ही तिघजण झालो, आमची कमिटी वाढल्या. त्या प्लॉटमध्ये गावात बघा कुठं वर आले नाही म्हटलं तर बरोबर छाती बरोबर गावात आहे. कणसं एवढी लई पण नाहीत आणि कमी पण नाहीत, मिडियम आहेत कणसं. तर मित्रांनो, खालचा प्लॉट ओके व्हायला आलाय. फक्त कडेला 3 पाती राहिल्यात. पण ती संतुडी, अर्जुनदादा आणि बंडूमामा तिघजण मोडत्यात म्हणताना मी आलो खाली. खाली म्हणजे ह्या कडेला. आता ह्या कडेला ट्रॅक्टर भरणार आहे मी. ट्रॅक्टर सगळ्यात पहिला तर वरनं वळवून आणतो आणि मग येताना पुन्हा भरायला चालू करतो. बघा ही कसं मी अशी कामाला लावलंय. मित्रांनो, जेवणा सुट्टीच्या अगोदर आम्ही एवढा गाडा भरलाय बघा. आता चाललोय जेवणा सुट्टी करून खाली. मित्रांनो, जेवण वगैरे सगळं आवरून आलो बघा. गँग सगळी तयार आहे. बंडूमामा काय चालत चालले. पावसाचं वातावरण तर निबारा आहे, पण पावसानं आमच्यावर एक एहसान केलं पाहिजे. पाऊस कणस मोडूपर्यंत तर काय पाऊस आला नसला पाहिजे, नाही कणस मोड लागला. अरे मित्रांनो, आता कसलं कणीस गावले बघा. एक केवढं बारक कणीस आहे. पडलं कुठं बघा येत आहे. मित्रांनो, कणस वताला आलतो कडला. सगळ्यात पुढे मी आलोय, ते अजून गँग आतच आहे. तिथून घड दिसला एक द्राक्षाचा, मस्त आहे बा. लस्टर पण छान आले. खाऊन बघतो त्यातलं द्राक्षे कसं लागतात. लागणार तर आंबटच आहेत. आंबट आहेत. मित्रांनो, फायनली कणसं मोडून झाली बघा. ह्या वरच्या प्लॉटमध्ये काय एवढी कणसं नव्हती. मागं पुढं मक्का आल्यामुळं सगळी कणसं एकदम आली नव्हती. पहिल्या तोडाला कमीच निघल्यात कणसं. तरी पावसाच्या आधी आवरले. आता इथलं मधल्या डोंगातलं तर ट्रॉली टाकलंय. वरच्या बाजूची 4 पोती आहेत आणि बाकी मग इथं काय असतील ते खालची पोती तर एका कडं आणून ठेवल्या. वरची भरली की जाणार खाली. रस्ता जरा लईच काटक झालाय. पाट्या सोललेला पाला आता कोब्यावरनं काढायचं होता, कारण काका तर कोब्यावरती पाणी मारणार होतं. म्हणताना ट्रॅक्टरवर भरून इथंच ठेवले साईडला.
मित्रांनो कणसं सगळी पाक खाली आणून सोलून घातली पण कणसं, परत वैरणकुट्टी करून जनावरांना वैरण घालून सगळं झाले फायनल. आता घरात जाणार आहे, जेवण करणार आहे, व्लॉग एडिटिंग करणार आहे आणि झोपून टाकणार आहे. त्यामुळे आपलं व्लॉग इथेच एंड करतो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.